पुढची बातमी पाहूयात। गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आला। तर गोट्या गित्ते हा वाल्मिक कराराचा समर्थक आहे। गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आलेला आहे। तर परळीमधील सहदेव सातबाई यांच्यावर खुनाचा प्रयत्नाने लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मिक करार समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती। या टोळीमध्ये 7 जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मात्र आता अप्रमा पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द केलेला आहे। गोट्या गीते हा दिवसा ढवळ्या लोकांच्या दारात जातोय, त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय। त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसार माध्यमावर पाहिलेले आहेत। तो किती अशा एक वाईट व क्रूर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत। तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या गीते सहित त्याच्या 4 सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत। गोट्या गीते नावाचा जो माणूस आहे त्याच्या विरुद्ध परळी, केस, पुणे, लातूर, परभणी इथे तब्बल 16 गुन्हे असताना इतक्या हॉरिबल माणसाला जर त्याचं नाव मकोकामधनं आज वगळण्यात आलंय तर ते का वगळण्यात आलं याचं आता उत्तर डीजी कार्यालयाला द्यायलाच लागेल। कारण अशा माणसांनी उद्या जाऊन जर आणि भयानक प्रकार केले तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत? डीजी मॅडम असणार आहेत का? असा माझा सरळ सवाल आहे आज त्यांना। कारण एवढा आम्ही मर लढतो त्या सहदेव सातबाईच्या प्रकरणात गोट्या गीतेनी काय केलंय डीजी मॅडमना माहित आहे का? तर मला असं वाटतं की ताबडतोब हे रिवोक जे केलेलं आहे ही ऑर्डर परत घेण्यात यावी, रिकन्सिडर करून त्याच्यावर लागलेला मकोका जो एसपी आणि आयजींकडनं त्यांच्याकडे आलेला आहे याला रिवर्क करून डीजी मॅडमनी याला परमिशन दिली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे त्यांना। गोट्या गुटे हा कमीत कमी 4-5 हत्यांमधला आरोपी आहे। पोलिसांना हे सगळं माहिती आहे। महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते। संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक कराडचा पगारी नोकर होता। गोट्या गीते हा कोणाच्या पक्षाचा आहे हे वेगळं सांगायला नको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।